नमस्कार प्रेक्षकांनो, मालिकेचा आजवरचा सगळ्यात खतरनाक असा ट्विस्ट आपल्याला इकडे बघायला मिळतोय. आता इकडे फायनली आता इकडे ना श्रावणीने विश्वंभरचा जीव वाचवलेला असतो. त्या ज्या काही एक बाया आलेल्या असताना विश्वंभरचा जीव घेण्याकरता, आता त्याच्यातनं श्रावणी तिच्या जीवावरती बेतून विश्वंभरचा जीव वाचवते. आणि त्या सगळ्या कारस्थानामध्ये आता इकडे अलकनंदा सामील होती, ते त्या बायांना कळतं. आता इकडे विश्वंभरला सोडून त्या बायांना अलकनंदाला फार मोठी अशी शिक्षा देतात, कारण की आता इकडे अलकनंदाचं एक पितळ खूप असं मोठं उघड येतं. त्या सगळ्या कारस्थानामध्ये ती अलकनंदा सामील होती, विश्वंभर नाही. तर हे सगळं त्या बायांना कळतं. ते सगळं त्या बायांना कशा प्रकारात कळतं. आता इकडे श्रावणीची कोणती मास्टर माइंड प्लॅन असतो. आता इकडे अलकनंदाच्या विरोधामध्ये त्या बाया कोणता निर्णय घेता. आता इकडे विश्वंभरचा जीव कसं काय वाचतो, ते सगळं आपण आजच्या भागामध्ये बघूया. आजचा भाग फारच जबरदस्त असणार आहे. आजची व्हिडिओ अगदी छोटीशी आहे, एकदम शेवटपर्यंत बघा. चला तर व्हिडिओला सुरुवात करूया. आता इकडे रात्रीची वेळ असते. आता इकडे त्या बाया पण म्हणता, आपण ना लवकरात लवकर जाऊन येणार आता त्या विश्वंभरचा जीव घेऊन टाकायचा. बरं, या सगळ्या कटकारस्थानामध्ये हा विश्वंभर सामील होता. बरं, ते योजना वेगवेगळ्या काढत असतात, पण त्या योजना आपल्यापर्यंत पोहोचताय का नीट नाही याचा ते काही देखील एक विचार करत नाही. बरं, असं म्हणून आता इकडे त्या बाया पण येणार मुद्दामच एका माणसाकडनं बोलवून येणार, म्हणजे एखाद्या मारायच्या अशा वस्तू मागवून घेता. बरं, आता तो माणूस पण बोलतो, तुम्हाला काय अख्खं गाव इकडे मारायचंय का, अख्खं गाव तुम्हाला इकडे जाळायचंय काय, सगळ्या वस्तू तुम्ही का बरं मागवल्या. बरं, त्या बाया पण बोलता, आता मी काय करते ना बोगस तू, असं म्हणून प्रेक्षकांना आता त्या तिघही मुली ते जातात तिकडे विश्वंभरचा जीव घेण्याकरता. कारण की आता एक अशी योजना राहते ना, त्या योजनामध्ये त्या तिघींनाही फॉर्म भरलेला राहतो, लाडकी मुलगी अशी ती योजना असते. पण ती योजना प्रेक्षकांना त्यांची काही देखील एक अशी सक्सेसफुल झालेली नसते, त्यांना काही देखील एक पैसे मिळत नसतात. पण त्यांची जे काय सगळे ते हसू असतं ना, ते विश्वंभरमुळे झालेलं असतं असं त्या तिघी वाटत असतं. बरं, असं म्हणून आता इकडे ते तिघी पण ना मुद्दामच जीव घेण्याकरता विश्वंभरचा त्या जागी येऊन पोहोचता. सेलिब्रेशन चाललेला असतो अलकनंदाच्या वाढदिवसाचा. आता इकडे अलकनंदा पण केक कापू लागत असते. आता इकडे अलकनंदा केक कापते आणि अलकनंदा मुद्दामच दरवेळेस सारखे तिची नाटकं करते. अलकनंदा बोलते, हे घे विश्वंभर, हा केकचा पहिला घास मी तुला भरवणार आहे. बरं, असं म्हणून आता इकडे अलकनंदा पण विश्वंभरला केक भरवते. आणि आता इकडे अलकनंदा पण बोलते, अरे विश्वंभर, तू माझ्या ताटाखालचं मांजर आहे. बरं, मी जसं नाचवेल ना तसं तू नाचतो. बरं, हा केकला भरवणं हे सगळे अरे माझे सगळे नाटक आहे, तुला कसं काय ओळखून येत नाही. बरं, अरे या पटल्यावरची एकच राणी, ती म्हणजे फक्त मीच. आता तू ना एकदम असा गप्प राहशील. बरं, आता मी तुझ्या बरोबर काय करते याचा तू स्वप्न देखील काही देखील एक विचार करू शकणार नाही. बरं, आता इकडे अलकनंदाचा पण एक असा प्लॅन राहतो ना, की श्रावणीशी डायरेक्ट मॅडीचं लग्न लावून द्यायचं. आता इकडे अलकनंदा पण तिच्या वाढदिवसाच्या दिवशी ते सगळं आता इकडे विश्वंभरला बोलणार असते. आता इकडे अलकनंदा पण ते सगळं विश्वंभरला सांगते. इकडे विश्वंभरला पण ना ते सगळं अलकनंदाचं मान्य करावं लागणार असतं. आता प्रेक्षकांना पण अलकनंदाचा तो प्लॅन तिथे काही देखील एक सक्सेस होत नसतो. आता इकडे डायरेक्टच येणार श्रावणी. आता इकडे श्रावणी पण येणार विश्वंभरचा जीव वाचवणार असते. आता त्या तिघी बायातली एक बाई म्हणते, आता या विश्वंभरवरती हल्ला करायचा. असं म्हणून प्रेक्षकांनो ते एक बाई नसा चाकू काढते आणि तो डायरेक्ट विश्वंभरला मारणार असते. आता प्रेक्षकांनो काय मस्त अशी इकडे श्रावणीची एंट्री होते. आता इकडे श्रावणी तिचा हातमध्ये आणते. तो जो काय चाकू असतो तो श्रावणीलाच लागतो आणि तो त्या ज्या बायांचा त्या मुलींचा जो काही प्लॅन असतो ना, तो तिथेच असा फसलेला असतो. बरं, त्यांना प्रचंड असं टेन्शन आलेलं असतं, ते एकदम अशा घाबरून गेलेले असतात. आता इकडे तेवढ्याच प्रेक्षकांनो सिक्युरिटी पण येतात. सिक्युरिटी त्या तिघी बायांना पकडतात. शुब्बू पण येतो. शुब्बू पण त्या तिघी बायांना असा पकडतो. बरं, शुब्बू बोलतो, हे सगळं काय चाललं आहे. बरं, कोण आहात बरं तुम्ही, आणि तुम्ही कसा बरं साहेबांचा जीव घ्यायचा प्रयत्न केला. बरं, आता इकडे प्रेक्षकांना विश्वंभरला पण फार मोठा असा धक्का लागतो. आता इकडे डायरेक्ट शुब्बू पण बोलतो, मागच्या वेळेस पण तुम्हीच आले होते ना इकडे विश्वंभर साहेबांचा जीव घेण्याकरता गुढीपाडव्याच्या दिवशी. बरं, त्या माणसाला तर आम्ही पकडलंच, पण तुम्ही कोण आहे बरं, कोणाच्या सांगण्यावर सगळं करताय. बरं, आता प्रेक्षकांना इकडे श्रावणीला ना अलकनंदावरती डाऊट आलेला असतो. बरं, आता इकडे श्रावणीला 100% खात्री असते हे सगळं अलकनंदानेच केलं असेल. आणि आता इकडे श्रावणी पण बोलते, आत्या तू फार चुकीचं वागली. बरं, तू असं करशील असं मला अजिबात वाटलं नव्हतं. बरं, तू विश्वंभरचा जीव घ्यायचा प्रयत्न केला, तू माझ्या बाबांचा जीव घ्यायचा प्रयत्न केला, तर मी तुला काही देखील एक सोडणार नाही. आता प्रेक्षकांना इकडे विश्वंभर पण बोलतो, हे बस झालं बरं का, माझ्या बहिणीला एक शब्द पण बोलायचा नाही, तू मला वाचवायच्या करता मी तुझ्या आभार मानतो, पण माझ्या बहिणीला काही देखील एक बोलायचं नाही. बरं, तिकडे श्रावणीकडनं काही देखील एक राहत नाही. तिकडे श्रावणी फार असे वाकडं तिरपत्या अलकनंदाला बोलू लागत असते. अलकनंदा पण बोलते, नाही मी अजिबात काही देखील एक केलं नाही. बरं, अलकनंदाला पण काय होतं काही नाही, प्रेक्षकांना काही देखील एक कळत नसतं. अलकनंदा बोलते, हे सगळं काय होतंय. बरं, हा विश्वंभरचा जीव घ्यायचा कोणी प्रयत्न केला होता. बरं, जाऊ दे कोणी प्रयत्न करू विश्वंभरचा जीव घ्यायचा, एकदाचा जर का विश्वंभरचा जर जीव गेला ना, तरी मला श्रावणीचं आहे ना आणि मॅडीचं काही देखील लग्न लावायची पण गरज पडणार नाही. बरं, आज जर का विश्वंभर गेला असताना तर मी डायरेक्ट ही सगळी प्रॉपर्टी माझी स्वतःचीच होऊन गेली असती. बरं, आता ही सगळी प्रॉपर्टी मला माझी करायचीच आहे, लवकरात लवकरच्या करता मला काही देखील करावं लागलं ना, ते मी आता करेलच. असं इकडे अलकनंदा पण बोलू लागत असते. तिकडे श्रावणीला फार असा संताप झालेला असतो अलकनंदावरती. तिकडे अलकनंदा बोलते, अरे खरंच मी जीव
जीव घ्यायचा प्रयत्न केला नाही बरं. आता इकडे अलकनंदाचं आहे ना, जे काही भांडं असताना प्रेक्षकांना इकडे श्रावणीला फोडायचं असतं. आता इकडे श्रावणी पण आहे ना, तिची फार मोठी अशी खेळी सांगणार असतात. इकडे श्रावणी बोलते, "बरं ठीक आहे, तू हे सगळं केलं नाही ना, आता तू एक काम कर, तू आहे ना याची मॅडीची शपथ घे बरं." आता प्रेक्षकांना अलकनंदा बोलते, "शपथ-बिपत हे सगळं काय चाललंय बरं?" आता इकडे श्रावणी पण बोलते, "घे ना तू." आता इकडे अलकनंदा पण बोलते, "हीच चांगली संधी बरं, आता मी मॅडीची ना शपथ घेऊन टाकते बरं. एकदाची जर का मी मॅडीची शपथ घेतली ना, तर हे सगळं काही देखील एक होणार नाही बरं. विश्वंभरचं तिचं नातं अजून असं दुरावेल बरं." आता इकडे अलकनंदा पण आहे ना मुद्दाम अशी शपथ घेऊन टाकते मॅडीची. अलकनंदा मॅडीची शपथ घेऊन बोलते, "मी असं सगळं काही देखील एक केलं नव्हतं बरं." आता प्रेक्षकांनो इकडे ना विश्वंभरला प्रचंड असा राग आलेला असतो, तो म्हणजे श्रावणीवरती. विश्वंभर पण आता इकडे श्रावणीला बोलतो, "श्रावणी असं तू करशील असं मला अजिबात काही देखील एक वाटलं नव्हतं बरं." आता इकडे श्रावणी पण बोलते, "जे काय सगळं सत्य नाही लवकरात लवकर मला बाबांपुढे आणलंच पाहिजे. आता काही देखील एक झालं ना, मला सगळं सत्य बाबांपुढे आणायचंच आहे बरं." असं म्हणून प्रेक्षकांना आता जो काही एक भाग असतो तो इथेच संपतो बरं. अशाच मालिकेच्या डेली अपडेटसाठी आपल्या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.